नमस्कार. आज मी तुम्हाला एका व्यक्तीबद्दल प्रार्थना सांगणार आहे. तर ती व्यक्ती कोणती म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रार्थना करावी की नाही करावी. ही प्रार्थना मी कधी पण करते, चालता फिरता बसता. आपल्याला जेव्हा दिसेल तेव्हा ही प्रार्थना करता येते. ती पण आपल्यासाठी नाही करायची, ती पण दुसऱ्यांसाठी करायची. कोणी पण उपाय काय करतं आपल्यासाठी, पण ही प्रार्थना वेगळी आहे. ही प्रार्थना आपल्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी आहे. बघा, तुम्हाला करावी वाटली तर करा, पण ही प्रार्थना केल्याने मनाला इतके समाधान वाटते की बस. मी तर कित्येक वर्षापासून ही प्रार्थना करते आणि मला तर इतका आनंद वाटतो की इतकं समाधान वाटतं, तर शब्दात सांगणं म्हणजे सांगू शकत नाही, इतका आनंद वाटतो मला. तर काय प्रार्थना आहे ती प्रार्थना म्हणजे काय असेल ती तुम्हाला तरी लक्षात आलं असेल की नाही मला नाही माहिती, पण प्रार्थना ही फक्त एका ड्रायव्हरसाठी आहे. ड्रायव्हरसाठी ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. आज प्रत्येक घराघरात ड्रायव्हर आहे. प्रत्येक घराघरात एक नाही 4 ड्रायव्हर आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. तर प्रार्थना काय करायची म्हणजे कशासाठी करायची, तर त्यांच्या हातून काही चुका झाल्या किंवा त्यांच्याकडून कोणाला धक्का लागला किंवा विनाकारण कोणी बळजबरी त्यांच्या अंगावर आलं, समजा त्यांच्या गाडीवर आलं, तर ते मार कोणाला बसतो, तो आपल्या ड्रायव्हरला बसतो, म्हणजे आपल्या माणसाला बसतो. आपला असो किंवा दुसऱ्यांचा असो, पण ते गाडी चालवणाऱ्याला मार बसतो. त्यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. तर ही प्रार्थना तुम्ही करून बघा आणि मग तुम्हाला समाधान मिळतं की नाही मिळतं, त्यासाठी मी तुम्हाला हे सांगणार आहे आज की हे ड्रायव्हर म्हणजे आज घरात काय ही प्रार्थना मी तर कायमची करते, पण मला काय वाटलं तर मी एकटी करते. हे तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत आहे, म्हणून आज मी तुम्हाला कोणतीही गोष्ट गुपित आपण म्हणतो ह्या हाताला माहिती नाही झालं पाहिजे, ते बरोबर आहे. पण आता ही गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही काय करताल, आणखीन 3-4 जणींना सांगताल आणि सांगायलाच पाहिजे. ही जर तुम्ही आणखीन 3-4 जणींना सांगितली तर ते आणखीन 3-4 जणींना सांगते किंवा ते अजून 3-4 व्यक्तीला शेअर करतील. कारण मी ड्रायव्हरनी मार खाल्लेला बघितलेला आहे आणि मी तेव्हापासून म्हणजे मला ती तळमळ आणि आई माझी काय करायची, कोणाची भांडणं चालले तर तिथं आवर्जून सोडायला जायची. म्हणजे माझी आई कितीही कामात असू द्या तर ती काम सोडून भांडणं सोडायला जायची म्हणजे जायची. तेव्हा गोष्ट वेगळी होती, ती गोष्ट वेगळी होती भांडणाच्या. आता कोणाच्या भांडणाच्या मधात पडू शकत नाही आपण, आणि ह्या अशा गोष्टीच्या तर लगेच कोणी पडत नाही. असं जवळून तो माणूस मार खातोय आणि आणखीन हाय ते लोक मारू लागते त्या व्यक्तीला, विनाकारण त्या माणसाला मार खावा लागतो. आणि मार खाण्याची काय त्याची दशा होती ती त्यालाच माहिती राहते. म्हणून मी एक सांगते की आपण पण त्यासाठी प्रार्थना काय प्रार्थना करायची आपण, की फक्त आपल्या देवाचं आपल्याला जे देवावर जास्त भक्ती आहे त्या देवाची प्रार्थना करायची. आपल्याला कसं आपण संकट आल्यावर बघा, तुम्हाला पटली तर करा, माझं तर म्हणणं आहे तुम्ही केलीच पाहिजे ही प्रार्थना. आज कोणताही ड्रायव्हर असो, आज त्याच्यावर येऊ द्या, आपल्यावर पण वेळ येऊ शकते. मी तर करतेच. म्हणजे मी कित्येक वर्षापासून ही प्रार्थना करते की कोणाचा जर तिकडे धक्का लागला किंवा काही पण झालं तर मी लगेच इकडे देवाचे नाव सुरू करते का ह्या बिचाऱ्याला मारू नये. कारण मार खाणं
एक जण नाही मारत त्याला, खूप जण मारते आणि त्याची अवस्था इतकी वेगळी झालेली असते, तो म्हणजे पूर्ण त्याला काय करावं हे सुचत नसतं आणि समोरची व्यक्ती त्याला नुसतं मारण्याचा प्रयत्न करते. मग का नुसतं म्हणजे काय त्याला जे ते मारतं असं होतं ते, आणि काय त्याला काहीच समजत नाही हो. असं म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं मी खरंच कोणासाठी पण मी अशी प्रार्थना करते की देवा, ह्या व्यक्तीला मार नाही झाला पाहिजे. उद्या काय तिची कारवाई होईल ती होईल, पण त्याला मार नाही बसला पाहिजे. असंच माझी प्रार्थना असते की तुम्ही पण अशी कुठं पण करू शकता. आपण आता टू व्हीलरवर असणारा तो ड्रायव्हरच आहे, गाडीवर असणारा मोठ्या गाडी चालवतो तो पण ड्रायव्हरच आहे. सगळ्या ड्रायव्हरसाठी माझी एवढीच प्रार्थना आहे की तुम्हीही त्याच्यासाठी प्रार्थना करावी की त्याच्याकडून काही जर चुकी झाली तर चुकी मुद्दाम नाही करत माणूस, चुकी ही चुकूनच होती. म्हणूनच आपण पण त्याच्यासाठी प्रार्थना करावी. आणि बघा तुम्ही काय 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 समाधान मिळतं आपल्याला, त्यापासून आपल्याला काय आनंद मिळतो. त्या जर व्यक्ती त्याच्याकडून काही जर असं झालं, धक्का काही झालं आणि त्याला जर कोणी काही त्याच्या संग समजा कोणी त्याला मारहाण नाही केली तर आपल्याला खूपच आनंद मिळतो, खूपच आनंद मिळतो. काहून का त्याला कोणी मारहाण केली नाही म्हणून इतकं छान वाटतं मनाला. मी तर खरंच मी कुठेही असले, रोडावर बी असले, कुठं चाललेले असले तरी मी पण त्यासाठी. आणि एक काय तर लहान मुलं गाडीवर चाललेले असले ना तर तेव्हा एक प्रार्थना करायची. काय करायची म्हणजे काही ती व्यक्ती पोरगी किंवा मुलगा किंवा मुलगी झोपलेली असली, त्यांची मान अशी होती किंवा अशी होती आणि ड्रायव्हर फक्त गाडी चालवतो समजा, किंवा मागं बाई बसलेली असली, ती तिच्या नादात असती सामान सांभाळण्याच्या, तर आपण त्या व्यक्तीसाठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. काय प्रार्थना केली पाहिजे तर ती व्यक्ती व्यवस्थित त्याच्या जाग्यावर पोहोचली पाहिजे. त्यासाठी एक प्रार्थना खूप महत्त्वाची, खूप इतकी छान प्रार्थना, म्हणजे आपण इतकं समाधान वाटतं आपल्याला की ही व्यक्ती त्याच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचावी, म्हणून ही प्रार्थना करावी. आणि कोणाचं सामान आपल्याला असं वाटतं, आता कोणाचं सामान पडताना आपल्याला दिसत आहे तर ते पडू नये त्यासाठी एक प्रार्थना करावी. आणि कोणाच्या मुलाला समजा मुलीला असं होऊ नये त्यासाठी एक प्रार्थना करावी. आणि एक ड्रायव्हरसाठी प्रार्थना करावी की त्या व्यक्तीला मारू नये म्हणून अशी प्रार्थना करावी. बघा तुम्ही तुमच्या जीवनात काय आनंद घडतो तो, आणि तुम्हाला काय समाधान वाटतं ते. अशी प्रार्थना तुम्ही नक्की करा आणि दुसऱ्यांनाही करायला लावा. एवढंच माझं सांगणं होतं की ही प्रार्थना मी मनापासून सांगते का तुम्ही ही प्रार्थना करा, नक्की करा.